टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। देशभरात निवडणुकांचे वातावरण आहे। काही नेते मंडळी आरोप प्रत्यारोपांच्या जाळ्यात अडकले आहेत, तर काही नेते मंडळी दहशतमुक्त मतदार संघ या विचारांवर निवडणूक लढवत आहेत, तर काही नेते आपलं सर्व काही कार्यकर्तेच आहेत, त्यामुळे सर्वप्रथम आम्ही कार्यकर्ते जपणार या विचारांवर कायम आहेत। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात देखील या चर्चांना पूर्णविराम नाही। दक्षिण लोकसभा मतदारसंघात एका उमेदवाराचा प्रचार पोलीस करत असून एका गावासाठी त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाची जबाबदारी देखील या पोलीसवाल्यानं घेतली असून तो आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत असल्याची माहिती माजी आमदार निलेश लंके यांना मिळाली होती। मात्र निवडणुका आहेत, सांभाळून घ्या अशा भूमिकेत असलेल्या लंकेंनी मात्र कार्यकर्त्यांना समजून सांगितलं होतं। मात्र त्या कर्मचाऱ्यांच्या वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानं लंकेंचा संताप वाढला होता। केडगाव येथे नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आलेल्या निलेश लंकेंची केडगाव येथे प्रचार सभा झाली आणि त्याच दिवशी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून पोलिसांनी निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं। आपल्या कार्यकर्त्यांना पोलीस त्रास देत आहेत का असा प्रश्न उपस्थित झाल्यानं लंके यांचा संताप वाढला आणि लंकेंनी थेट पोलीस निरीक्षकांनाच दम दिला। 10 मिनिटात तुमचा बाप येतोय म्हणत लंकेंनी पोलीस प्रशासनाला थेट इशाराच दिला होता। डिपार्टमेंटचं कोणी असेल तर पीआयला निरोप द्या म्हणा, तुमचा बाप येतोय 10 मिनिटात। डिपार्टमेंटचं कोणी असेल तर पीआयला निरोप द्या म्हणा, तुमचा बाप येतोय 10 मिनिटात। पोलिसांनी लंकेंच्या या विधानावर अद्यापही कोणती कारवाई न केल्याचं चित्र आहे। एका पोलीस निरीक्षकांना लंकेंनी दम दिला। विशेष म्हणजे लंकेंनी ज्यावेळी त्या पीआयला सांगा 10 मिनिटात तुमचा बाप येतोय असा इशारा दिला, त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांनी त्यांच्या विधानाचं स्वागत केलं। मात्र पोलीस प्रशासनाने यावर अद्यापही कोणती भूमिका जाहीर न केल्यानं पोलीस देखील लंकेंना घाबरले असल्याचं बोललं जात आहे। डिपार्टमेंटचं कोणी असेल तर पीआयला निरोप द्या म्हणा, तुमचा बाप येतोय 10 मिनिटात। डिपार्टमेंटचं कोणी असेल तर पीआयला निरोप द्या म्हणा, तुमचा बाप येतोय 10 मिनिटात।